अर्थात मला प्रेझेंटच असं केलं गेलं की दिस इज द एपिटोमी ऑफ ब्युटी. मी चित्रपट सृष्टीत आले तेव्हा मी 16 वर्षाची होते आणि लोकांनी मला तेव्हापासून बघितलंय. गाढवाचं लग्न, रंभा जी स्वर्गातलीच अप्सरा आहे, मग ती जी छाप माझ्यावर पडली किंवा ज्या प्रतिमेत मी अडकले ते काय पुसलं केलं नाही आणि जातही नाही, विच इज फाईन. आय एम ओके विथ दॅट लेबल. पण अनफॉर्च्युनेटली सिनेमाचा प्रभाव असा होतोच माणसांवर आणि मुलींवर स्पेशली. पण तीच मुलगी जेव्हा तुमच्या समोर गेल्या 15-18 वर्षांमध्ये ग्रो होतीये, एका अत्यंत कोवळी तरुणीपासनं एका स्त्रीमध्ये तिचं रूपांतरण होतं इतक्या काळामध्ये, तेव्हा ते आपण ऍक्सेप्ट का नाही करत असा मला प्रश्न पडतो प्रेक्षकांच्या बाबतीत. पण तुमची अपेक्षा आहे की मी तसंच दिसायला हवं. माझ्या टीनेज मध्ये मला ऍक्ने झाले, त्याच्यावरती बोललं गेलं म्हणजे येणारच होते किंवा होणारच आहे. माझे केस आता पिकायला लागलेत ऍट द एज ऑफ 35, रादर आता तर 21व्या वर्षी होतात. हे होणारच आहे. ते थांबवता येतं का आपल्याला? नाहीच. तर माझं म्हणणं आहे की एपिटोमी ऑफ ब्युटी कडनं वेगळ्या अपेक्षा का? ती माणूसच आहे.